अन्नत्याग सत्याग्रहावर बसलेले राज्यातील ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात केलं दाखल। गेल्या 5 दिवसांपासून बंडू धोत्रे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे अन्नत्याग सत्याग्रह। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या प्रस्तावित लोहार डोंगरी लोह खाणीची मान्यता रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी बंडू धोत्रेंचं सुरू होतं अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन। जिल्ह्यातील विविध पर्यावरण विषयक संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या उपोषण मंडपाला भेट देत या अन्नत्याग सत्याग्रहाला देत आहेत आपला पाठिंबा। या आंदोलनाला वाढता पाठिंबा लक्षात घेता पोलिसांनी बंडू धोत्रे यांना वैद्यकीय कारणामुळे ताब्यात घेत हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची चर्चा। पोलिसांनी जबरदस्ती ताब्यात घेतल्याबाबत बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली आपली नाराजी। माझी तब्येत ठीक असल्याचा देखील बंडू धोत्रे यांनी केला दावा। आरोग्याच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी जे तपासणी केली त्याच्यामध्ये निश्चितच उपाशी असल्यामुळे काही गोष्टी आहेत, परंतु अजूनही आपली अवस्था किंवा आरोग्याची स्थिती चांगली आहे। परंतु यांना विनंती केली की एक दिवस उद्याचा दिवस थांबवायचा, परंतु आता ते जबरदस्तीनं अजून घेऊन चाललेले आहे। महत्त्वाचं आहे की जर एवढी हालत चांगली नसती तर निश्चितच आम्ही स्वतःहून गेलो असतो आणि यापूर्वी पण उपोषण झालेल्या 8व्या दिवसापर्यंत आपण हॉस्पिटलला गेलेलो आणि आज एवढं काय आवश्यकता पडली आहे की 5व्या दिवशीच अशा पद्धतीनं निर्णय घेण्यात येत आहे आणि जबरदस्तीने घेऊन जाण्यात येत आहे। कोणती जबरदस्ती होते का तुमच्यावर? जबरदस्ती होते का कोणती? हो, तुम्ही सांगितलं ना, मी स्वतः विनंती करत आहे। आता माझी हालत तुम्ही स्वतः पाहू शकता की किती व्यवस्थित आहे। हा रिपोर्ट्समध्ये थोडा कमी फार फरक होत असेल, परंतु हे अशा पद्धतीने नेलं नाही पाहिजे।